प्रत्येक जन्मात आहे, फक्त येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना झाले शिरापडे. याच शरीरानं, याच डोळ्यांनी, याच तोंडानी बोलता येते, याच डोळ्यांनी ओळख करता येते. ऐ जानता पवराती बुधावया श्रीराम मुराती घेऊन अलंकार संपत्ती श्रद्धान्वित सिंधू आलाय समुद्र मांडवीवेश धारण केला मुनिवेश आणि मुनिवेशामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी तो समुद्र निघालेला आहे. देवी देला व्रतीचे तो पावला समते पराते देखिला श्री रघुपती सुग्रीव कपिपती समवेता सुग्रीवा सहित माझे भगवान बंधू लक्ष्मणा सहित प्रभू रामचंद्राला पाहिले. सेतुबंधनाचं कार्य पूर्ण झालंय आणि पूर्ण झालेल्या श्रीरामाची पूजा माझ्या हातून घडावी. धर्मलंका देखुन्यासाठी बसल्या वानरांच्या कोटी रावण मारावया उठा उठे उला कोटी वानरे. प्रत्येक वानरांच्या अंतकरणामध्ये उल्हास निर्माण झाला होता. कशासाठी? प्रभूचं कार्य सफलतेला नेण्यासाठी, रावणाला मारण्यासाठी. आणि रावणाच्या प्रभू रामचंद्राच्या भोवती वानरांच्या कोट्यानुकोटी अशा हरी बसवलेल्या श्रीराम वंदे चंद्र संपूर्ण तो आम्हा. मला वाटलं कीर्तन करणारे, भागवत सांगणारे, रामायण सांगणारे एकमेकाच्या पाय पडले. जगाचा मालक प्रभू रामचंद्र ज्यावेळेस लोटांगण घातलं पुन्हा मुनिवेशामध्ये समुद्राने आणि संत दिसल्यावर घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे आलिंगन घडे मोक्षे सायुगता पुढे आईसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. ऋषीनं लोटांगण घातल्याच्या नंतर क्रतुमा नेता शक्तिशाली एवढा भगवान प्रभू रामचंद्र मुनिवेशामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहे, ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठाला सन्मान आपण दिलाच पाहिजे. ज्येष्ठा कलेठा विमान देन मधमाज पडले ठाण श्रीरामाचे महिमा ज्येष्ठाभिमाने कळून देया. या ज्येष्ठानं कनिष्ठानं लहानानं मोठ्यानं या अभिमानामुळे तर तुम्ही मला सेवा घडली नाही. देवाच्या सेवेत नमस्कार आहे आणि त्याच्या कमी कुठंच आपण नाही तर म्हणूनच आपली देवापेक्षा हवी नाही. या अभिमानामुळे देवा मी नाडलो, तुमची सेवा घडली नाही, पण तुमचा जे महिमा आहे इतराला कळाला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या कळेची नेगश्यामा उडती पुडती बस आम्हाला जन्माला यायची तुझी सेवा करायची. खांदी उपदला चिमावदन तू काढा कोटा पला धावना देवी जेठत रघुनंदन धाकटे पण तुझ नाही. लहान म्हणताय का तुला मोठं म्हणताय का? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुणही म्हणता येत नाही. तू कसा तर निर्गुण निराकार, तुला आकारच नाही, पण आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुला भक्तीच्या मापाने भक्तीच्या रूपाने सगुण साकार रूप धरावं लागलं आणि पुंडलिकाने धरायला लावलं. तर या पुंडलिके केला उपकार आणि फेडावया भार प्रथनीचा. पाय पातरती पाचान तो समुद्र परमात्मा संपरेन तुझ कैसे दाकुटी पाना जेठ जेठ पण श्रीरामिया. दाकुट पण तुझ्याकडे नाहीच. ज्येष्ठ 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 ज्येष्ठांचा ज्येष्ठ योग्यांची माऊली ज्ञानियांचे
राजे ज्ञानियांचे शिरोमणी तू देव परमात्मा आहे आणि तुझ्या सत्तेशिवाय जग चालू शकत नाही. तू परब्रह्म परमातिथी तू परमात्मा परमज्योती तू चिन्मात्र ती सत्य न मूर्ती आय सगुणानुवृत्ती निर्गुण सत आणि चित्त. सत्य फक्त एक आहे. काय आहे? सत्य देवाचं नाव आहे. सत्य देव आहे आणि देवाचा नाव घेणारा नाही. सत्य आहे आणि चित्त आहे. मला सत्य चित्त श्रीमद भागवत महापुराणातला पहिला श्लोक. सत्चित्त. चित्त म्हणजे लोण्याचा गोळा आहे. कुठल्याही वस्तूमध्ये कुठलंही भेसळ चालेल पण लोण्याच्या गोळ्यामध्ये काही भेसळ चालत. लोण्यापासून तूप तयार झालं तर तुपात भेसळ चालत. पूर्णेकडे गावाला टाकतो म्हणत कोणा पालन करू शकते मला माहित नाही पण पूर्ण तुपात भेसळ. पण लोण्यात आमच्या माता भगिनीच्या एखादा डोक्याचा केस पडू नये. मला ते केस सुद्धा सापडत नाही. एवढं किल्लेर आणि स्वजळ लोणे त्या लोण्याच्या गोळ्यासारखं चित्त आहे आणि जेवढं चित्त निर्मळ आहे त्या चित्तात सत्य. तुझ देखता न परितो सर्वांगी निर्गुणा ये दानवनी खोना श्रीरामपुरे परब्रह्म. तुला सगुण जाणत असताना परिपूर्ण तू निर्गुण आहेस. काय? निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव आणि शकुन सांगा वया आले या माई माझं नाव. तू सगुण साकार आहेस. हे सिंधू उतरला श्री रघुनाथ समुद्र स्वय आला त्याचा त्या दोघांची समत्व स्वय वंदित ते ऐका. तुझ्या पुढे भक्त बोलताना भक्ता पुढे तू म्हटलं आहे होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरा इथे जशी इच्छा भक्ताची असं तसं तुला रूप धरावं लागते. भक्ताच्या पुढे तू कासव वतूस नरसिंह वतूस दुःख हे लक्ष्मण सुग्रीव जांबवंत विभीषणा दिवानर समात श्रीरामाला सिंधूची वंदित दोघे समात अतिश्रेष्ठ. सुग्रीव आहे विभीषण आहे नरेंद्र जांबवंत आहे हनुमंत आहे लक्ष्मण आहे. सर्वजण बघू लागले याच्यामध्ये लहान आणि मोठं कोण म्हणावं. भगवान जगाचा मालक आहे. प्रभू रामचंद्र मुनिवेशात आल्या समुद्राला वगैरे तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. समुद्र करुण्यात घालून लोटांगण श्रीराम वंदे सिंधू चरण इष्ट संपूर्ण त्वमा. प्रभू रामचंद्र म्हणू लागले तुम्ही आमच्या देशात श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहेत वयानी मानानी ज्ञानानी मोठे आहेत आणि मोठ्या माणसाचा मोठेपणा लहानानी सांभाळा पाहिजे. हे जगत नेटपणाची कथा मागे वदलो मी तारता काही कवी नव्हे तो श्री रघुनाथ कृपावंता वधारे. सांगितलं रामा ज्येष्ठ कनिष्ठ लहान मोठा ही कथा मी मागच ऐकली. आता तुझ्यापेक्षा मोठं या जगात कोणी नाही. मुरवीत श्री रघुनाथा युद्ध नये गारणी करिता ऐक मुनिवेच्याची कथा तत्वता सांगेन. भांडण नाही. पूजन करण्यासाठी भक्तीचा महिमा सांगण्यासाठी मुनिवेशामध्ये आलेले श्रीमंत सागर समुद्र भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे